अजूनही लोक विसरले नाहीयेत. आवर्जून ते मेन्शन करतात ऊन पाऊसचा जो पिरियड होता किंवा काय. त्यानंतर बॅक टू बॅक कळत नकळत पण चालली ना खूप. ती पण पॉप्युलर झाली खूप. त्याच्यानंतर मी थोडा ब्रेक घेऊन फिल्म्स करूया असं होतं आणि थोडं मग ते 5 वर्ष मालिका केल्यानंतर एक स्टॅग्नन्सी पण येते बरोबर, की आता काहीतरी वेगळं करायचं. वेगळं करायचं. आता आपण ह्या क्षेत्रात ऍक्टिंग म्हणून होतो, जास्त वेगवेगळे रोल्स वेगवेगळ्या लोकांबरोबर डिरेक्टर्स हे एक्सप्लोअर करावेत ह्या हेतूने मी तिकडे मग फक्त लढ म्हणा आलं, मग पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल्स, बघतोस काय मुजरा कर, मस्त काय, हे सगळं मग चोरीचा मामला सुरू झाला. चालूच होतं. हे मला सांग, आता आपल्याकडे समोर आपल्याला तंदुरी मला पापलेट वाटतं आहे. पापलेट दिसतंय आणि तू आता फक्त लढ म्हणा ते नाव घेतलं. ते कोकणात झालेलं ना कोकणात शूटिंग झालं तुमचं होतं. पूर्ण? हो, अरे वारे है ना? रत्नागिरी वगैरे. हा, कोकणात झालेलं. त्यामुळे आता तुला काय वाटतं या पापलेटला पाहून अनिकेतला मनात काही आले? बिचाऱ्या माझ्या टेस्टसाठी आणि माझ्या आवडीसाठी एक नाहक जीव गेलाय याचं मला आधी तर दुःख होतंय. पण त्यांनी जी एक दिलंय, सॅक्रिफाईस केलेलं आहे, तर ते नक्की मी त्याला न्याय देईन. पण मला वाटतं हा निसर्ग नियम आहे ना, कारण जिथे उत्पत्ती होते तिथे कुठेतरी हे एक पुढची सर्कल नजर राहते असतं. आता ते काय. सर्कल आहे, त्यामुळे ह्याच्यात आपला काही तसा दोष नाही. हे तर आहे. निसर्गाने बनवलेलं आहे. त्यामुळे अर्थात तेवढं तू हे घेऊ नकोस. पण कारण पापलेट पडेल आता मी एवढा आलोय तयार होऊन आणि तू आता असं म्हणतोस. बरं मला सांग, मासे तू विकत घेतलं, स्वतः जाऊन विकत घेतोस मार्केटमध्ये, कधी घेतलेस? नाही, लहानपणी आईबरोबर जायचो तेवढंच. त्यानंतर तू जायचंच लहानपणी मार्केट? तुला आवडायचं जायला? हो, हा? जायचं आवडायला? आवडतं? हो, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तर मीच आणायचो ना. मासे वगैरे कसे मला काही कळणार नाही त्यातलं, त्यामुळे मी आई बरोबर असंच जायचो, आई आत्या वगैरे बरोबर. पण बाकी सगळ्या गोष्टी मीच आणायचो ना, भाजी किंवा नाही, पण आपण दुकानातनं कसं काय मार्केटमध्ये गेलो की आपल्याला माहिती नसतं की मासा किती, बरोबर. कुठल्या माशाची प्राइस काय. आणि लहानपणी आपण आपल्याला जे आवडतं ते पापलेटवरच मग आपल्या आई लोकांचं एक बजेट असायचं. हो. नाही बरोबर हा? आहे. गेल्याच महिन्यात गेल्याच आठवड्यात झालं, आता पुन्हा ते नाही. आणि ते बजेटवर आपलं असायचं. असं कधी व्हायचं अशा कधी गोष्टी? नाही हा, आता बाबू आपण बोंबील घेऊया. नाही, असं नाही, असं झालं नाही, पण बजेट डेफिनेटली होतच. आणि मी काय फार हट्टी वगैरे असं काय अजिबातच, माझे काही टँट्रम्स नाहीयेत खाण्याच्या बाबतीत किंवा काय. आणि आई माझी सगळंच चांगलं बनवते, त्यामुळे असं काय मला पाहिजे आहे किंवा काय असं असं काहीच नाही आहे, त्यामुळे ती सुद्धा रिलॅक्स असते. बरं, बेसिकली तू जसं म्हणाल आणि बनतच, मला मिळतच सगळं, त्यामुळे करून काय- मिळतं. हा, ते मला मिळतच ना, ते लहानपणापासून चालूच आहे. त्यामुळे मला असं ती फेज किंवा असं काही बरेच दिवस झाले नॉनव्हेज खाल्लंच नाहीये असं नव्हतं. कधीच नाही झालं नाही. हा, त्यामुळे मला ते माहित नाहीये ती कसं असतं ते. बरं, पापलेट आता आहे तर तू आपण खायला सुरुवात करूया. हा, अनिकेत, आत्ता आपल्या ताटात दोघांच्याही आहे. हा तर तंदुरी पापलेट आहे. तंदुरी हा, पापलेट आहे. आणि स्टफ बोंबील आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं आपल्याला सांगितलं गेलंय कोलंबी हा, आणि प्रॉन्सचं प्रॉन्सचं stuffing आहे स्टफिंग आहे. या आधी तू कुठे टेस्ट केलेस अशा पद्धतीच्या हो, डिशेस? स्टफ बोंबील वगैरे खाल्ले. खाल्लेत? हो. कुठे खाल्लेस? जास्त करून मी सी फूड, कॉलेज माझं पार्ल्याला असल्यामुळे गजालीला जास्त जाणवायचं, हनुमान रोड पार्ल्याचं कुठलं? वर पार्ला ईस्टला गजाली, नाही, कॉलेज कुठलं तुझं? डहाणूकर. डहाणूकरचं आहेस ना तू? कारण हा हा हा, येस. त्यामुळे ते सी फूड साठी तिकडे जास्त मी गेलोय आतापर्यंत. बाकी खाल्लेत मी बरेच व्हरायटी. बोंबील तर मी खातोच, स्रफ्ट कधी कधी खाल्लेले आहेत, पण बोंबील तर मी मागवतोच, बोंबील फ्राय. तू खाता खाता बोलू शकतो. Yes, yes, म्हणजे मला वाजले किती आणि ही अजून मला गप्पा मारते. पण मग तंदूर आपण ना बेसिकली घरी करताना आपण बऱ्याचदा नॉर्मल पापलेट फ्राय करतो, म्हणजे असं आपण हे करतो. तंदूर वगैरे आई कधी घरी ट्राय केलंय? नाही, आईच्या हातचं पापलेट कसं असतं? खूपच चांगलं असतं. ती म्हणजे सगळंच व्हेज नॉनव्हेज सगळंच चांगलं बनवते ती. त्यामुळे तिची सगळ्यात म्हणजे इन डिमांड अशी जी डिश असते ती म्हणजे खिमा पॅटीस.
ओ त्यामुळे आजूबाजूला शूटिंग जर असेल तर मला फोन करून सांगतात माझं उद्या शूटिंग आहे तर आईला सांग ना जरा किमा पॅटीस बनवायला. हो? कारण ते एक प्रोसेस आहे त्याची, खूप कष्टाचं काम आहे ते. त्याआधी ते ब्रेड क्रम्स सगळे असं करा, मग ते किमा बनवा, मग ते बटाट्याचं हे करा, मग ते आउट स्टफिंगचं ते, आणि मग त्यानंतर किमा भरून मग ते ब्रेडमध्ये हे करून मग तळणे वगैरे असं सगळं ते प्रोसेस आहे. बापरे. ते चांगलं मॅरिनेट झालं पाहिजे वगैरे असं सगळं ते आहे. खा कसं लागलं सांग मला. आउटस्टँडिंग आहे. त्या ओनर इथे बसले आहेत, मस्त आउटस्टँडिंग आहे. चटणी पण चांगली आहे. पण कोकणात बघ बेसिकली आपण कोकणातले असल्यामुळे आपण बोलतो की आपल्याला मासे आवडतात कारण समुद्र आपल्या जवळ आहे आणि समुद्राशी आपलं जास्त कनेक्शन आहे, त्यामुळे माशांशी आपसूक कनेक्शन आहे. पण आत्ता जर तू इंडस्ट्रीमध्ये जे सगळे कलाकार जे कोकणाच्या बाहेरचे जे ज्यांचा कोकणाशी काही संबंध नाही तेही कोकणच्या प्रेमात आहेत ना. असे कोणते कलाकार आहेत जे तुला माहिती आहेत पैकी जे सी फूडवर तुटून पडतात? महेश मांजरेकर सर आहेत. पण ते बेसिकली कोकणातलेच आहेत. हा ते पण आहे. म्हणजे नाही आहेत ते. सुबोध भावे, नंतर सिद्धार्थ जाधव पण काय आपलं कोकणातलंच म्हणायचं त्याला. प्रियदर्शन जाधव. आता आम्ही जातोय तेव्हा कळेलच तसं काय आहे ते. 2:22 हा ते तुमचा दौरा कुठे आहे? तिथे कोकणातच आहेत? हा, मे महिन्यात सूर्याची पिल्लेचा दौरा आहे आपलं. एप्रिलमध्ये सूर्याची पिल्लेचा दौरा आहे गोवा कोकण, आणि लगेच मे महिन्यामध्ये 2:22 आहे परत कोकण गोवा. मला सांग, लहानपणी तू आई बाप्पांसोबत आपण बाहेर जातो जेवणासाठी, आपले स्पेशल हॉटेल्स ठरलेले असतात, असे नॉनव्हेजसाठीचे अड्डे आहेत का तुमचे कोणते जे आठवत आहेत तुला की तिथे खास तुम्ही अमुक अमुक एक गोष्ट खायला जायचात? मी आधी तर लहानपणापासून इतका म्हणजे काय म्हणायचं त्याला की मी तर अनेक वेळ फक्त जाऊन तिकडे इडली सांबार वगैरेच खायचो किंवा डोसा खायचो. काय मला ते काय कळायचं नाही काय आहे ते वगैरे. मी कितीतरी वर्ष करत होतो. मी कितीतरी वर्ष कोल्हापूरला काही समारंभासाठी किंवा वेकेशनसाठी, माझी आई तिकडची आहे मिरजेची, जायचो मी. चिकन मटन बरोबर ऑलवेज चपाती खाल्ली आहे, मी भात खाल्लाच नाहीये कितीतरी वर्ष. त्यानंतर माझ्या मावशांनी वगैरे सांगितलं अरे खा भाताबरोबर, खा तुला कळेल भाताबरोबर. मग मी एकदा खाल्ला, त्यानंतर मग भात सुटला नाही. भात सुटला. पण आई कोल्हापूरची असल्यामुळे ते कनेक्शन, एक तांबडा पांढरा रस्सा हे जास्त जवळच असेल ना, किंवा ते पण जास्त बनत असेल ना. मटन त्या स्टाईलचं बनतं ना, आणि फिश आणि चिकन नॉर्मली. मटन बनतं ते त्याच, म्हणजे पांढरा रस्सा ती काय नेहमी असं काय बनवत नाही, पण जे मटणाचा जो रस्सा असतो तो तेच असतं ना. कारण आई काय असं मटण मसाला वेगळं, सुका मटण वेगळं, आणि मग कांदा पांढरा रस्सा असं काय करत ती ग्रेव्हीमध्येच. ग्रेव्हीमध्ये. तुमचे असे जसं तू म्हणालास की डहाणूकरच्या जवळ गजाली वगैरे, आणि गजालीत तुम्ही जायचात आणि खायचात, पण अजून असे काही अड्डे आहेत की जे तुला स्पेसिफिक सांगावेसे वाटतात, मुंबईतले म्हण, पुण्यातले म्हण? हो आहे ना. आत्ता म्हणजे ते बंद झालं. कोणतं रे? संतोष नावाचं पार्ला आईसला नेहरू रोड वरती हॉटेल होतं. अच्छा. कोविडच्या काळात बंद झालं ते. ओके. ते म्हणजे माझ्यासाठी कॉलेजमध्ये असताना, टाईट बजेटमध्ये असताना, ते म्हणजे माझ्यासाठी एक बून होतं, बून. तिकडे बटर चिकन मिळायचं हाफ. वा. आणि मी तिकडे 3 बटर रोट्या खायचो. ते हाफ बटर चिकन मला पुरायचं, 3 बटर रोट्या खायचो मी. बिल व्हायचं 55 रुपये. बापरे, म्हणजे किती कमी बघ ना आपल्या त्या कॉलेजच्या काळांमध्ये. आणि आता तू एवढं खायला गेलास तर मग काय बघायला नको. 55 रुपयात एक बटर रोटी येईल फक्त. हो खरंच, त्याच्यापेक्षा पण लांबून बघायचं फक्त. बरं. आणि कॉलेजच्या दरम्यान आणि मला सुद्धा हे ह्या रेटमध्ये असं हे मिळते, आणि टेस्टी, प्रतिम टेस्टी. मला माहितच नाही की एवढं पण स्वस्त काही मिळू शकतं. मला सांग, दौरे आता तुम्ही करता, खूप ठिकाणी तुम्ही फिरता,
त्यामुळे तिथे तू जसं मगाशी म्हणालास तसं की आमचे हॉटेल्स आधीच ठरलेले असतात, आम्हाला इथेच राहायचंय, आम्हाला हेच खायचंय, असं काही स्पेसिफिक नावं घेऊन तू सांगू शकशील कुठे कुठे काय फेमस आहे आणि आम्ही तिथे जातो, आम्ही हे खातो? आता पुण्यात जर आमचा स्टे असेल तर मग दुपारी गुडलक, रात्री मानस सातारा किंवा NIPR बॅरोमीटर पण पुण्यामध्ये आहे, ते चांगलं आहे. कारण बाकी एरियाज आम्ही एक्सप्लोर नाही करत, आम्ही त्या प्रभात रोड आणि डेक्कनच्या एरियामध्येच असतो. त्यामुळे तिथले आहे व्हेज थाळी श्रेयसची किंवा आशा डायनिंग हॉल, दुर्वांकूर. पुण्यामध्ये नंतर पुण्यामध्ये हे झालंय टिळक मंदिरच्या बाजूला फिश करी राईस. तिथे मी एक वेगळंच मी खाल्लं तिकडे, प्रॉन्स अळूवडी. प्रॉन्स अळूवडी हा काय प्रकार आहे म्हणजे? अळूवडी, त्याच्यामध्ये प्रॉन्स करून त्यांनी वा, कधी केलं होतं. म्हणजे हेच ना, आपण आपल्याला विचार करू आपण हे कसं करत असतील.